प्राणायाम करा. प्राणायाम करून ऊर्जान्वित व्हा आणि हीच ऊर्जा तुमच्या दिवसभराच्या कार्यासाठी वापरा. पुरुषार्थाने तुम्हाला जे हवं, तुमची जी इच्छा आहे, मग ती लौकिक इच्छा असेल, ती भौतिक इच्छा असेल, ती पारलौकिक इच्छा असेल, आध्यात्मिक इच्छा असेल, व्हॉट एव्हर द डिझायर इज, त्या डिझायरच्या कम्प्लिशनसाठी तुम्हाला ऊर्जेची आवश्यकता आहे. आणि ही ऊर्जा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, बघा लक्षात घ्या, नीट समजून घ्या. ही ऊर्जा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते. जर तुम्ही दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने युक्त असाल तर या ऊर्जेला म्हणायचं पॉझिटिव्ह एनर्जी. आणि जर तुम्ही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद याच्याने युक्त असाल तर त्या ऊर्जेला म्हणायचं निगेटिव्ह ऊर्जा. आणि लक्षात घ्या, जेव्हा कार्य घडतं तेव्हा पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल एकत्र आल्याशिवाय लाईट लागत नाही. एखादा सेल बघा, इलेक्ट्रिकचा सेल, जेव्हा पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल एकत्र येतो तेव्हा बल्ब लागतो. आणि म्हणून कार्य घडण्यासाठी पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेटिव्ह ऊर्जा दोघांचं एकत्र येणं आवश्यक आहे. नीट समजून